नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे. आपल्या सर्वांचं मराठी नावमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण काल पहिल्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब राजकारणामध्ये का आले आणि त्यांनी केलेले कार्य याचा आपण आढावा घेतला. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय कार्य, मजुरांविषयी असेल, कामगारविषयक असेल किंवा स्त्रियांविषयक कार्य असेल, या सर्व कार्याचा आढावा आपण पहिल्या भागामध्ये घेतला. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले राजकीय पक्ष. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संघटना स्थापन केल्या, परंतु ह्यामध्ये राजकीय पक्षांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यामध्ये प्रामुख्याने मजूर पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल किंवा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन असेल, ह्या तीन पक्षांचा प्रामुख्याने आपण या ठिकाणी विचार करतो. सामाजिक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या संघटना आपण पाहतो, बहिष्कृत हितकारणी सभा आणि समता सैनिक दल. तर शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. आणि धार्मिक संघटनेच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो तेव्हा भारतीय बौद्ध महासभा ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन करतात. यामध्ये आपल्याला या भागामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी काही राजकीय पक्ष उभे केले आहेत, खरं तर राजकीय पक्ष आणि लोकशाहीचा आत्मा म्हणून आपण राजकीय पक्षाकडे पाहत असतो. आणि मग हे राजकीय पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध टप्प्यांमध्ये काढतात आणि त्या पक्षांचा अजेंडा, त्या पक्षांची विचारधारा, त्या पक्षाचे एकूणच सर्व अजेंडा जो आहे तो ते बदलत राहतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही बदलती राजकीय भूमिका आणि बदलते राजकीय पक्ष याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. खरं तर राजकीय पक्षामध्ये अस्पृश्यता नष्ट व्हावी, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या या सर्व गटातील, या सर्व घटकातील सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना काम करतात. आणि पुढे 1938च्या कामगारांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणामध्ये येण्यासाठी तरुणांना आणि एकूणच राजकारणामध्ये बुद्धिवाद्यांनी यावं अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. खरं तर त्या काळामध्ये काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष होता आणि या राष्ट्रीय पक्षाची सत्ता सूत्रे, या राजकीय पक्षाची सूत्रे ही खरं तर इथल्या भांडवलदारांच्या, जमीनदारांच्या आणि ब्राह्मण वर्गाकडे, या तीन वर्गाकडे ही सूत्र होती. अर्थात हा अभिजन वर्ग होता आणि या वर्गाकडे काँग्रेसचे सत्तासूत्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत असं होतं, राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष होता आणि एकपक्षीय हुकुमशाही येऊ नये म्हणून लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती आपण पाहतो. बहुपक्ष पद्धती लोकशाहीचा आत्मा असते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या कष्टकऱ्यांसाठी, अस्पृश्यांसाठी आणि एकूणच समाज निर्माण करण्यासाठी, या कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करतात. ही स्थापना 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापना करतात आणि याचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब आहेत. या पक्षाचा जाहीरनामा सर्वप्रथम टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकामध्ये छापण्यात आला होता. अस्पृश्यांच्या खरं तर स्वतंत्र मतदारसंघ मिळावा आणि अस्पृश्यांच्या या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने अर्थात गांधींनी यासाठी विरोध केलेला होता. स्वतंत्र मतदारसंघासाठी आणि काँग्रेस पक्षाने, त्यांचे नेते असलेले गांधी यांनी विरोध केल्यानंतर बाबासाहेबांना असं वाटलं इथल्या अस्पृश्यांच्या हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी, इथल्या अस्पृश्यांना राजकारणामध्ये वाटा मिळवून देण्यासाठी, इथल्या कष्टकऱ्यांना, कामगारांना, शेतकऱ्यांना राजकीय वाटा मिळवून देण्यासाठी ते खऱ्या अर्थानं कामगारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मजूर पक्ष काढतात आणि या पक्षांच्या माध्यमातून ते अस्पृश्यांच्या हक्क अधिकारासाठी लढताना आपल्याला दिसून येतात. याच काळामध्ये एकपक्षीय हुकुमशाही निर्माण होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पक्षांची निर्मिती जेव्हा करतात तेव्हा 17 फेब्रुवारी 1937 साली निवडणुका घेण्यात आल्या होत्या. म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाची पहिली ही निवडणूक आहे आणि या काळामध्ये या निवडणुकीला मोठं गांभीर्याने ही निवडणूक काँग्रेसनं घेतलेली होती. आणि ह्या काळामध्ये 17 फेब्रुवारी 1937 साली ह्या निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीत काँग्रेसने ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक मांडलेली होती. आणि या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे एकूण 17 उमेदवार उभे होते.
एकूण 15 उमेदवार या पक्षाचे उभे होते आणि 2 उमेदवार हे त्यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार होते। तर या एकूण 17 उमेदवारांपैकी जवळपास स्वतंत्र मजूर पक्षाचे 13 उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि इतर 2 उमेदवार जे होते ज्यांना पाठिंबा दिला होता ते देखील निवडून आले। असे एकूण 17 पैकी 15 उमेदवार या स्वतंत्र मजूर पक्षाचे मुंबई इलाख्यातील प्रांतिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते। या निवडणुकीमध्ये हे भरघोस यश या स्वतंत्र मजूर पक्षाचं आपल्याला दिसून येतं। मुंबई इलाख्यातील प्रांतिक विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा शपथविधी घेण्यात आलेला होता, अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की लोकसभेच्या निवडणुका होतील किंवा राज्यसभेच्या निवडणुका होतात, ह्या निवडणुकीच्या नंतर सभागृहामध्ये शपथविधीचा कार्यक्रम होतो आणि प्रत्येक जण आपल्या धर्माचा, प्रत्येक जण आपल्या आपण ज्या महापुरुषाला आपली जी श्रद्धास्थाने आहेत त्यांना अनुसरून शपथ घेत असतो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या मुंबई इलाख्यातील या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते, तेव्हा त्यांनी कुठल्याही धार्मिक ग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला होता आणि हे देखील आपल्याला अधोरेखित करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण त्यांनी ही शपथ घेत असताना ते असं म्हणतात, मी कुठल्याही धार्मिक ग्रंथाशी बांधील नाही, तर ज्या कष्टकऱ्यांनी, ज्या कामगारांनी मला निवडून दिले त्यांच्याशी मी बांधील आहे। म्हणजे ही एक प्रकारची त्या मतदाराप्रती आणि एकूणच त्या कष्टकरी, कामगार, मजूर या समुदायाप्रती असलेली जी काळजी आहे, जी निष्ठा आहे, ही बाबासाहेब या ठिकाणी व्यक्त करतात आणि जनतेशी ते एकनिष्ठ राहतात। पुढे 1937 ते 1942 यावेळी ते मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील आहेत। ह्या काळात देखील त्यांनी काय काय कार्य केले आपण हे पहिल्या भागामध्ये पाहिलेलेच आहे। आणि मग स्वतंत्र मजूर पक्षाची जी वाताहत पुढे होते किंवा तो त्याचे जे कार्य पुढे कुठेतरी मंदावतं, तर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर ह्या पक्षाच्या कार्याला कुठेतरी एक ब्रेक बसतो आणि मग हा पक्ष कुठेतरी मंदावतो आणि पुढे बाबासाहेब खऱ्या अर्थानं शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या निर्मितीच्या पाठीमागे आपल्याला दिसून येतात। शेड्यूल कास्ट फेडरेशनची निर्मिती कधी होते, तर 1942 ते 46 हा कालखंड जो आहे हा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या निर्मितीचा कालखंड आपल्याला दिसून येतो। आणि ह्याच काळामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजुरांसाठी, कष्टकऱ्यांसाठी फार भरीव कार्य करतात आणि हे कार्य आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलंच आहे, ते मजूर मंत्री असताना। शेड्यूल कास्ट फेडरेशनची निर्मिती झाल्यानंतर शोषित, दलित, कष्टकरी यांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती म्हणजे एकूण राष्ट्रीय स्तरावरती अनुसूचित जाती जमातीतल्या सर्व घटकाला एकत्र करण्यासाठी बाबासाहेब शेड्यूल कास्ट फेडरेशनची निर्मिती करतात। म्हणजे राष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थाने काम हवं ही बाबासाहेबांची ह्या मागची भूमिका होती। आणि 1946 ला हा पक्ष संविधान सभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करू शकला नाही म्हणून बाबासाहेब कुठेतरी नाराज दिसून येतात। त्यांना कुठेतरी याचं वाईट वाटतं की हा पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन हा संविधान सभेच्या निवडणुकीसाठी जी निवडणूक 1946 ला झालेली होती त्या निवडणुकीसाठी कुठेतरी ह्या पक्षाचे म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनला कुठेतरी अपयश आलेलं किंवा ही फार चांगली कामगिरी, समाधानकारक कामगिरी नाही असं बाबासाहेबांना वाटायचं आणि म्हणून संविधान सभेत बाबासाहेब जे निवडून जातात ते पश्चिम बंगालमधून त्यांचे मित्र मंडल असतील किंवा त्यांना मुस्लिम लीगच्या सहकार्याने त्या पश्चिम बंगाल येथील मतदारसंघातून बाबासाहेब खऱ्या अर्थानं संविधान सभेवर निवडून जातात। स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर बाबासाहेब नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते। आपल्याला माहित आहे की बाबासाहेब कायदा मंत्री असताना हिंदू कोड बिल आणि ओबीसीच्या आरक्षण संदर्भातील विषयावर नेहरूंशी आणि एकूणच मंत्रिमंडळाशी मतभेद झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदाचा राजीनामा देतात आणि बाहेर पडतात आणि मग 1952 ची जी पहिली निवडणूक आहे, 1952 ची जी पहिली निवडणूक आहे, ह्या पहिल्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर हे बॉम्बे उत्तरमधून निवडणूक त्यांनी लढवलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांचेच एकेकाळी सहकारी असलेले, त्यांचे सहाय्यक असलेले नारायण काजोळकर यांनी बाबासाहेबांचा पराभव केलेला आहे। ते काँग्रेस मधून त्यांनी पराभव केलेला आहे। पुढे 52 मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यसभेचे सदस्य आपल्याला दिसून येतात। त्यांचा हा कालखंड एप्रिल 1952 ते एप्रिल 1956 पर्यंतचा कालखंड हा त्यांचा राज्यसभेतला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच काळामध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक जी आहे, जी पोटनिवडणूक आहे, त्यांनी जवळपास
पहिल्यांदा जो प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस देखील बाबासाहेब खरं मुंबईमधून हरलेले आहेत, त्यांचा पराभव केलेला आहे नारायण काजोळकर यांनी. आणि जेव्हा दुसऱ्यांदा बाबासाहेब पोटनिवडणुकीसाठी उभे असतात ते म्हणजे भंडारा मतदारसंघातून, आणि तिथून देखील बोरकर नावाच्या व्यक्तीकडून बाबासाहेबांचा पराभव होतो. अशा प्रकारे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जो काळ आहे आणि त्यानंतरच्या ह्या ज्या काही महत्त्वाच्या 2 निवडणुका आहेत इथे बाबासाहेबांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. आता शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या ह्या सर्व कामगिरीनंतर बाबासाहेब खऱ्या अर्थानं जी व्यापक भूमिका मांडतात. मग ही व्यापक भूमिका कुठली आहे तर रिपब्लिकन भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांची संकल्पना आहे. आणि मग शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करतात ते 30 सप्टेंबर 1956च्या दरम्यान हा पक्ष ते बरखास्त करतात. म्हणजे 1956ला 30 सप्टेंबर 1956ला शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त होतं आणि खऱ्या अर्थानं भारतीय रिपब्लिकन पक्ष ह्या संकल्पनेकडे बाबासाहेब वळलेले आहेत किंवा भारतीय रिपब्लिकन पक्षासंदर्भात त्यांची घोषणा ते करत आहेत. आणि मग ह्या रिपब्लिकन पक्षाची घोषणा करतानाच खरं तर आपण दुर्दैव मानत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबरला त्यांचं महानिर्वाण होतं आणि मग त्यांची रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची जी काही इच्छा होती ती राहून जाते. परंतु त्यांनी त्यांच्या मित्रपरिवाराशी सहकाऱ्यांशी जो पत्रव्यवहार केलेला आहे ह्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं की बाबासाहेबांना नेमकी बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्षासंदर्भाची काय त्यांची संकल्पना होती आणि ही संकल्पना त्यांच्या विविध पत्रांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. आणि मग त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर 1 ऑक्टोबर 1957ला नागपूर येथे एक अध्यक्षीय मंडळाची बैठक संपन्न झालेली आपल्याला दिसून येते. मग हे रिपब्लिकनचा पुढचा टप्पा जो आहे रिपब्लिकन पक्षाचा हा बाबासाहेबांच्या नंतरचा थोडासा आपण कालखंड या ठिकाणी सांगतोय, कारण त्यांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला की नाही हा भाग वेगळा, परंतु त्यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांच्या नंतर 1 ऑक्टोबर 1957ला नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक संपन्न झाली होती. या बैठकीला एन शिवराज यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर, पीटी बोराळे, एजी पवार, दत्ता कट्टी आणि दादासाहेब रूपवती ही सर्व मंडळी ह्या अध्यक्षीय मंडळाची जी बैठक होती या बैठकीला ही सर्व मंडळी उपस्थित होते. त्याच्यामध्ये या बैठकीनंतर खरं तर 1 ऑक्टोबरला ही बैठक होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेचा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यासाठी 3 ऑक्टोबर 1957ला पक्ष स्थापन होतो आणि याचे अध्यक्ष असतात एन शिवराज, जे की पहिल्या म्हणजे 57च्या लोकसभेसाठी हे या निवडणुकीला पुढे जातात. आणि 3 ऑक्टोबर 1957ला रिपब्लिकन पार्टी स्थापन होते बाबासाहेब संकल्पनेमधली आणि पुढे 57ला जी सार्वत्रिक लोकसभा दुसरी निवडणूक येते ह्या निवडणुकीमध्ये जवळपास 9 सदस्य निवडून आलेले आपल्याला दिसून येतात. खरं तर हे 9 सदस्य जेव्हा निवडून येतात यामध्ये प्रामुख्याने एक उल्लेख करावा लागेल या ठिकाणी की हरिहरराव सोनुले म्हणून नांदेड मतदारसंघातून ते निवडून गेलेले आहेत आणि त्यांना मतही फार छान पडलेली आहेत. 1,49,667 मते हे हरिहरराव सोनुलेला नांदेड मतदारसंघामध्ये पडलेले आहेत. तर 2 नंबरला होते त्यांच्या काळामध्ये ज्यांचा पराभव त्यांनी केला होता असे दिगंबरराव बिंदू यांचा पराभव हरिहरराव सोनुलेंनी केला होता. तर दिगंबरराव बिंदू हे 2 नंबरची मतं त्यांनी घेतलेली होती आणि ह्याच्यामध्ये 1,46,698 मते हे दिगंबरराव बिंदूंना पडलेली होती. तर तिसरा उमेदवार जे होते तिसऱ्या क्रमांकावर ते होते श्री विजेंद्र काबरा आणि त्यांना मते पडलेली होती 1,32,082. म्हणजे एकूण आपल्याला एक लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला जो रिपब्लिकन पक्ष आहे हा निर्माण करण्याचा प्रयत्न पहिल्या निवडणुकीमध्ये नक्की त्यांच्या अनुयायांनी केला. पुढे मात्र त्या पक्षाची वाताहत झालेली आपल्याला दिसून येते. बाबासाहेबांच्या या पक्षाची बांधणी करत असताना खरं तर अमेरिकेच्या अब्राहम लिंकननी आपण पाहिलं असेल की निग्रोंचं आंदोलन करून निग्रोंना हक्क आणि अधिकार मिळवून देण्याची आणि त्यांची गुलामी नष्ट करण्याचा प्रयत्न अब्राहम लिंकन यांनी केलेला होता आणि तोच एक धागा कुठेतरी या विचारधारेत दिसतो. आणि तशा प्रकारचा भारतातील अस्पृश्यांना, दलितांना, इथल्या कष्टकऱ्यांना, कामगारांना ह्या सरंजामदाराच्या एकूण अभिजन वर्गाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब रिपब्लिकन ही संकल्पना व्यापक पद्धतीने घेऊन पुढे येतात. इथल्या
या सर्व वर्गाच्या गुलामगिरी नष्ट करण्यासाठी। आणि मग रिपब्लिकन अर्थात ह्या रिपब्लिकनचा अर्थ आपण जर पाहिला तर रिपब्लिकन आणि रिपब्लिक या शब्दाचा अर्थ असा आहे की गणराज्य आणि प्रजासत्ता, गणराज्य निर्माण करण्यासाठी आणि एकूणच ह्या कष्टकऱ्यांचं, कामगारांच्या आणि अस्पृश्य वर्गांची गुलामगिरी ह्या अभिजन वर्गापासून यांची मुक्तता करण्यासाठी, खऱ्या अर्थानं तिथं निग्रोंची मुक्तता करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष अब्राहम लिंकन स्थापन करतात आणि बाबासाहेब त्याच धर्तीवर भारतामध्ये रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडतात, ते या लोकांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी। अशा प्रकारे शेड्यूल कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष आणि रिपब्लिकन पार्टीची संकल्पना बाबासाहेब या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतात। तर ह्या एकूण 3 पक्षाची भूमिका या ठिकाणी आपल्यासोबत मी चर्चा केलेली आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्टी संदर्भात, पक्षासंदर्भात आणि एकूणच त्यांच्या आंदोलनासंदर्भामध्ये आपण चर्चा केली। पुन्हा भेटूयात। पाहत राहा मराठी नाऊ।